शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा आरोप केलेला आहे। शिंदे सेनेला संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता। दरम्यान यावरून संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्याने शिंदे सेनेसाठी ठाकरे सेनेने आपले दरवाजे उघडलेले आहेत की काय हा सवाल उपस्थित होताना दिसतोय। पाहुयात राऊतांनी नेमकं काय म्हटलेलं आहे। प्रश्नच नाही। आता एक सत्ता झाली म्हणजे हात पाय का मुडके भी चालले। शिवसेनेचे 6 आमदार 1 खासदार इतकी मोठी ताकद इतकी मोठी शक्ती कोणत्याही जिल्ह्यामध्ये नाहीये आणि त्याच जिल्ह्यामध्ये शिवसेना संपू लागली। पालकमंत्री आमचा आहे, सर्व आमचा आहे, तरी संपू लागली। याचा अर्थ काय? तुम्ही कधी 13 सदस्य जे निवडून आले महापालिकेत, ही परिस्थिती कधी अपेक्षित होती का शिवसेनेला? काही नव्हतं त्यावेळेस, अशी परिस्थिती नव्हती। मग आमचे इतके मोठ्या प्रमाणावर 6 आमदार 1 खासदार इतकी मोठी शक्ती असून संपत असेल तर मग याचा अर्थ काय लावला पाहिजे आम्ही? याचा अर्थ हेच आहे की शिवसेना संपवण्याचा कट कुठेतरी रचू लागले आणि त्याचे बली आमचे लोक पडू लागले। त्याचे परिणाम शिवसेनेवर निश्चित होणार। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष यांचं मर्दन करताय, अपमानित करताय, जर कोणाला वाटलं की नाही आपल्याकडून चूक झाली, आम्हाला भ्रमात ठेवलं, आम्ही बहकलो, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागे यायला पाहिजे। ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांचा आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं।